के आर एज्युकेशन ट्री ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण रोटेशनल डायनामिक्सचा पार्ट 6 पाहणार आहोत, ज्यामध्ये व्हेइकल ऑन अ बँक रोड हा कन्सेप्ट आपण शिकणार आहोत. आता आपण रेसिंग ट्रॅकचा एक व्हिडिओ पाहूया. हा रेसिंग ट्रॅक तुम्ही लक्षपूर्वक पहा. ह्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की ज्या ठिकाणी रोड एकदम सरळ आहे त्या ठिकाणी तो फ्लॅट असणार आहे, पण ज्या ठिकाणी टर्न येणार आहे त्या ठिकाणी मात्र तो थोडासा बेंड केलेला असेल. अशाच बेंडिंग रोडला आपण बँक रोड असं म्हणतो. या ठिकाणी रोड तुम्हाला फ्लॅट दिसतोय, पण जसं टर्न येणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला तो थोडासा बेंड झालेला इथे ऑब्झर्व होणार आहे. व्हेइकल ऑन अ बँक रोड ह्या इमेजमध्ये ही गाडी आपल्याला ह्या रोडवरून येताना दिसते. गाडीची जी रोडवरून होणारी मुवमेंट आहे ती डिपेंड करणार आहे फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, जो गाडीचे टायर आणि रोड ह्याच्यामध्ये असतो. पण जर आपण ऑब्झर्व केलं तर रोडचा सरफेस हा प्रॅक्टिकली युनिफॉर्म नसणार आहे, आणि त्यामुळे फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन जो असणार आहे तो प्रत्येक ठिकाणी कसा असणार आहे तर वेगवेगळा असणार आहे. जेव्हा आपण एखाद्या रोडवरती टर्न घेत असणार आहोत तेव्हा गाडी ही आपली रोडच्या बाहेर निघून जाऊ नये म्हणून रोडचे जे सरफेस असणार आहेत ते विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल थोडेसे बेंड केले जाणार आहेत. त्यालाच आपण बँकिंग ऑफ रोड असं सांगणार आहोत. मग आपण हे ह्या प्रकारे लिहू शकतो: इन प्रॅक्टिकल कंडिशन road surface is not uniform, hence force of static friction is not constant, and thus in practical situations surface of curved roads are tilted with the horizontal with some angle theta. This is called as a banking of road. आता आपण एक दुसरा डायग्राम पाहूया. डायग्राम पाहून घाबरून जायचं काहीच कारण नाहीये. हा डायग्राम काय रिप्रेझेंट करतो ते आता बघूया. फिगर शोज व्हर्टिकल सेक्शन ऑफ व्हेइकल ऑन अ कर्व रोड. म्हणजेच हा जो कर्व रोड आहे त्या कर्व रोडचा एक सेक्शन जो आहे तो ही इमेज रिप्रेझेंट करते. आता जर रोड हा कर्व असेल तर कर्व सरफेसचा एक कुठेतरी सेंटर पॉइंट येणार आहे ह्या ठिकाणी, आणि ह्या सेंटर पॉइंट पासून त्याची एक रेडियस येणार आहे जी इथे आर नी रिप्रेझेंट केलेली आहे. हा जो रोड आहे तो बँक झालेला असणार आहे ऍट एन अँगल ऑफ थीटा विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल. ह्या ठिकाणी ही जी डॉटेड लाईन आहे ती हॉरिझॉन्टल पोझिशन रिप्रेझेंट करते, आणि जो रोड बेंड झालेला आहे तो थीटा ह्या अँगलनी बेंड झालेला आहे, आणि ह्याला बँकिंग अँगल असं म्हटलेलं आहे. जो नॉर्मल रोड आहे तो आपला हा नॉर्मल रोड ह्या ठिकाणी डार्क लाईननी दाखवलेला आहे. ह्या ठिकाणी ही जी लाईन आहे ही हॉरिझॉन्टल होणार आहे, आणि ही जी लाईन आहे ही नॉर्मल रोडची लाईन होणार आहे जी डार्क लाईननी दाखवलेली आहे. व्हेइकल ऑन अ बँक रोड समजून घेण्यासाठी आपण काही अझम्पशन्स करूया, ज्यामध्ये आपण सुरुवातीला फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन जो आहे तो इग्नोर करूया, आणि त्यासोबतच दुसरे फोर्सेस ज्याला आपण नॉन कन्स्ट्रक्टिव्ह फोर्सेस सांगणार आहोत, ज्यामध्ये एअर रेझिस्टन्स येणार आहे. आता एअर रेझिस्टन्स म्हणजे काय, तर गाडी आपण एकदम वेगाने जेव्हा चालवत असू तेव्हा समोरून येणारी जी हवा असते ती सुद्धा गाडीला थोडीशी अपोज करत असते, म्हणजे एक मायन्यूट फोर्स जो आहे तो लावत असते गाडीवरती. तर हा फोर्स आपण इग्नोर करणार आहोत. मग ह्या कंडिशन मध्ये गाडीवरती दोन टाइप ऑफ फोर्स जे असणार आहेत ते वर्क करत असतात. त्यामध्ये फर्स्ट फोर्स असणार आहे वेट mg, जो इथे व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये दाखवलेला आहे, आणि सेकंड असणार आहे नॉर्मल रिएक्शन n, जी असते परपेंडिक्युलर टू द सरफेस ऑफ द रोड. डायग्राम मध्ये बाकीच्या थिंग्स कशा प्रकारे आहेत ते आता आपण समजून घेऊया. आपण आत्ताच पाहिलं की हा एक हॉरिझॉन्टल आहे, आणि त्याला थीटा ह्या अँगलने बँक झाल्यानंतर आपल्याला हा नॉर्मल रोड मिळणार आहे. ह्या नॉर्मल रोड वरती हे व्हेइकलचे टायर्स आहेत, आणि ही जी असणार आहे ही इथे व्हेइकल दाखवलेली आहे. तर आपण व्हेइकलच्या सेंटर पॉइंट पासून अनालिसिस करणार आहोत, आणि त्यामुळेच हा जो रोड आहे ह्या रोडला एक पॅरलर लाईन मी इथे ड्रॉ केलेली आहे, ती ग्रीन लाईन मध्ये दाखवलेली आहे. जसं की आपल्याला माहित आहे नॉर्मल रिएक्शन ही ऑलवेज परपेंडिक्युलर असणार आहे आपण ज्या सरफेस वरून जाणार आहोत त्याला. त्यामुळे जर गाडी ह्या रोड वरून जात असेल तर त्याला नॉर्मल रिएक्शन ही परपेंडिक्युलर असणार आहे, आणि ही जी ग्रीन लाईन आहे ही ह्या रोड सरफेसला पॅरलर असल्यामुळे नॉर्मल रिएक्शन जी असणार आहे ती ह्या ग्रीन लाईनला सुद्धा 90 डिग्रीचा अँगल क्रिएट करणार आहे. पुढे ह्यामध्येच मी एक ऍडिशन केलेलं आहे, ही नॉर्मल रिएक्शनची जी लाईन असणार आहे ही पुढे थोडीशी एक्सटेंड केलेली आहे, जी ब्ल्यू लाईनने इथे दिसते. त्यासोबतच वेट mg ची लाईन एक्सटेंड करून हॉरिझॉन्टल वरती एक परपेंडिक्युलर इथे काढलेला असणार आहे. आता आपल्याला बँकिंग अँगल जो आहे तो थीटा मिळालेला आहे. हा अँगल आपण परपेंडिक्युलर काढल्यामुळे 90 डिग्री झाला,
तर टोटल अँगल 180 मधून जर आपण हा 90 आणि हा थिटा मायनस केला तर मला हा अँगल मिळणार आहे 90 मायनस थिटा. जसे की रोड सरफेस आणि ही ग्रीन लाईन एकमेकांना पॅरलर आहेत आणि पॅरलर लाईन मधून जर दुसरी एखादी लाईन गेली तर ते सेम अँगल क्रिएट करणार आहेत आणि त्यामुळेच ही जी लाईन आहे ती आणि ग्रीन लाईन यांच्यामधला जो अँगल आहे तो सुद्धा असणार आहे 90 मायनस थिटा. नॉर्मल रिएक्शन ही ह्या ग्रीन लाईनला सुद्धा परपेंडिक्युलर असणार आहे हे आपण पाहिलं. त्यामुळेच ही जी ब्ल्यू लाईन आहे ती आणि ही जी ग्रीन लाईन असणार आहे ती ह्यांच्यामधला टोटल अँगल जो असणार आहे तो 90 डिग्रीचा होणार आहे आणि हा अँगल आपल्याला 90 मायनस थिटा मिळालेला आहे. जर आपण ह्या टोटल अँगल मधून म्हणजेच 90 मधून 90 मायनस थिटा जर मायनस केला तर हा जो अँगल आहे, जो ही स्ट्रेट लाईन आहे ती आणि ब्ल्यू लाईन ह्यामधला जो अँगल आहे तो मिळणार आहे थिटा. जेव्हा दोन स्ट्रेट लाईन्स एकमेकांना इंटरसेक्ट करतात तेव्हा त्यांच्यामध्ये क्रिएट होणारे जे अँगल्स असणार आहेत ते इक्वल असणार आहेत आणि त्यामुळेच आपल्याला हा अँगल मिळणार आहे थिटा. आपण ह्या ठिकाणी ही जी नॉर्मल रिएक्शन आहे त्या नॉर्मल रिएक्शनला दोन वेगवेगळ्या कंपोनंट मध्ये डिवाइड केलेला आहे, ज्यामध्ये एक हा व्हर्टिकल कंपोनंट असणार आहे एन कॉस थिटा आणि हॉरिझॉन्टल कंपोनंट असणार आहे एन साइन थिटा. आपण तात्पुरता ही साइड जर एक्स कन्सिडर केली आणि कॉस थिटा फाइंड आउट केला तर आपल्याला काय मिळणार आहे, कॉस थिटा इज इक्वल टू एक्स म्हणजेच ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस एन म्हणजेच कॉस थिटा इज इक्वल टू एक्स डिवायडेड बाय एन. आणि जर ह्या एन ला आपण कॉस थिटाच्या साईडला नेलं तर आपल्याला ह्या साईडची म्हणजेच एक्स ची व्हॅल्यू मिळणार आहे एक्स इज इक्वल टू एन कॉस थिटा. म्हणून हे जो व्हर्टिकल कंपोनंट आहे हा व्हर्टिकल कंपोनंट आलेला आहे एन कॉस थिटा. आता हा व्हर्टिकल कंपोनंट आणि हॉरिझॉन्टल कंपोनंट यांच्यामधला अँगल जो असणार आहे तो 90 आहे टोटल. हा हाफ अँगल जो आहे हा थिटा असेल तर हा एवढा जो अँगल आहे हा येणार आहे 90 मायनस थिटा. हा परपेंडिक्युलर असल्यामुळे हा असणार आहे 90 आणि त्यामुळेच हा जो अँगल आहे हा अँगल होणार आहे थिटा. मग आपण ह्या थिटाचा साइन थिटा फाइंड आउट केला तर आपल्याला काय मिळणार आहे की ही समोरची साइड जी आहे ती डिवायडेड बाय हायपोटेनियस आणि हा हायपोटेनियस जर आपण दुसऱ्या साइडला नेला तर आपल्याला समोरील साइडची जी व्हॅल्यू आहे ती मिळणार आहे एन साइन थिटा आणि म्हणूनच आपल्याला हॉरिझॉन्टल कंपोनंट मिळाला एन साइन थिटा आणि व्हर्टिकल कंपोनंट मिळाला एन कॉस थिटा. आपण ह्या डायग्राम मधली प्रत्येक टर्म जी आहे ती समजून घेतली. ह्यावरून आपल्याला काय दिसतंय बघा बरं आता, की जर आपण हा जो एन आहे नॉर्मल रिएक्शन ह्याला व्हर्टिकल कंपोनंट एन कॉस थिटा आणि हॉरिझॉन्टल कंपोनंट एन साइन थिटा मध्ये डिवाइड केलं तर हे कुठल्या फोर्सेसना बॅलन्स करतं हे आपल्याला आता चेक करायचं आहे. ह्या ठिकाणी एन कॉस थिटा कसा असणार आहे, अपवर्ड डायरेक्शनला आहे आणि वेट mg कसं असणार आहे तर डाऊनवर्ड डायरेक्शनला असणार आहे. म्हणूनच आपण असं सांगू शकतो की एन कॉस थिटा आणि वेट mg हे दोघं एकमेकांना बॅलन्स करणार आहेत. म्हणजेच इफ वी रिझॉल्व नॉर्मल रिएक्शन एन into vertical and horizontal components, then it seems that vertical component n cos theta balances weight mg. म्हणून आपण लिहिलेला आहे एन कॉस थिटा इज इक्वल टू mg. ह्या ठिकाणी एन साइन थिटाची जी डायरेक्शन आहे ती टुवर्ड्स द सेंटर जाते, म्हणजेच रोडवर जेव्हा टर्न पॉइंट येणार आहे त्या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करायचं काम जे आहे ते हा एन साइन थिटाचा कंपोनंट करणार आहे. म्हणूनच हॉरिझॉन्टल कंपोनंट एन साइन थिटा प्रोव्हाइड रिझल्टंट नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स रिक्वायर्ड फॉर द सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपिटल फोर्सची जी व्हॅल्यू असणार आहे ती असणार आहे एम व्ही स्क्वेअर डिवाइड बाय आर. म्हणून आपल्याला इक्वेशन मिळणार आहे एन साइन थिटा इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर डिवाइड बाय आर. ह्याच्यावरून आपल्याला दोन इक्वेशन मिळाले. फर्स्ट इक्वेशन आहे एन कॉस थिटा इज इक्वल टू एम जी आणि सेकंड इक्वेशन असणार आहे एन साइन थिटा इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर डिवाइड बाय आर. आता आपण इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 नी डिवाइड करणार आहोत. त्यामुळेच आपल्याला काय मिळणार आहे एन साइन थिटा डिवाइड बाय एन कॉस थिटा इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर बाय आर डिवाइड बाय एम जी. ह्या ठिकाणी एन आहे आणि इथे पण एन आहे, दोन्ही कॅन्सल होऊन जाणार आहेत आणि साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणून आपल्याला इथे मिळणार आहे टॅन थिटा.
सिमिलरली इकडचं एम आणि एम निघून जाऊन हा आर इथे डिनॉमिनेटरला येईल आणि ह्या ठिकाणी राहणार आहे व्ही स्क्वेअर डिवाइड बाय आर जी. आपल्याला स्पीड फाइंड आउट करायचं आहे, म्हणजेच व्ही स्क्वेअरला आपल्याला एका बाजूला ठेवावं लागेल आणि आर जी जो कंपोनंट आहे तो इथे आणावा लागेल. म्हणून आपल्याला काय मिळणार आहे, तर व्ही स्क्वेअर इज इक्वल टू आर जी टॅन थिटा. आता आपण ह्याचं स्क्वेअर रूट घेतलं तर आपल्याला मिळणार आहे v इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ आर जी टॅन थिटा, ज्याला आपण ऑप्टिमम स्पीड और मोस्ट सेफ स्पीड सुद्धा सांगणार आहोत. जर आपण गाडी ह्या स्पीडला चालवली तर रोडचा सरफेस आणि गाडीचे टायर्स यांच्यामध्ये फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन जो आहे तो कमीत कमी लागणार आहे आणि त्यामुळे गाडीचे टायर सुद्धा आपण जास्त टाइम साठी यूज करू, कारण त्या ठिकाणी फ्रिक्शन कमी होणार आहे आणि त्यामुळे गाडीचे टायर्स हे कमी घासले जाणार आहेत. ह्याच फॉर्म्युलावरून आपण बँकिंग अँगल थिटा सुद्धा फाइंड आउट करू शकतो. जर आपण दोन्ही साइडला टॅन इनवर्स घेतलं तर इथला टॅन कॅन्सल होणार आहे आणि आपल्याला थिटाची व्हॅल्यू मिळणार आहे थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ बी स्क्वेअर बाय आर जी, ज्याला आपण बँकिंग अँगल म्हटलेला आहे. आता ह्या ठिकाणी आपण ऑप्टिमम स्पीड आणि बँकिंग अँगल जो आहे तो फाइंड आउट केला, पण हा अँगल वगैरे कॅल्क्युलेट करताना आपण अझम्पशन्स केले होते ज्यामध्ये फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आपण इग्नोर केला होता. पण जर प्रॅक्टिकली बघायचं झालं तर रोड सरफेस आणि गाडीचे टायर्स यांच्यामध्ये काही ना काही फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन जो आहे तो असणारच आहे आणि त्यामुळेच आपल्याला जेव्हा आपण व्हेकल रोडवरून ड्राईव्ह करत असू तेव्हा मिनिमम आणि मॅक्झिमम स्पीड लिमिट जे आहे ते मिळणार आहेत. म्हणूनच in actual practice there is some force of static friction up to a certain limits. It gives the limit on lower and upper speed of the vehicle. व्हेकल जेव्हा बँक रोडवर ट्रॅव्हल करत असणार आहे तेव्हा आपल्याला एक मिनिमम स्पीड जो आहे तो मेंटेन करावा लागणार आहे, नाहीतर काय होणार आहे तर व्हेकल जी आहे ती डाऊनवर्ड डायरेक्शनला यायचं स्टार्ट करणार आहे. म्हणजेच व्हाईल ड्रायव्हिंग ऑन अ बँक रोड वी हॅव टू मेंटेन अ मिनिमम स्पीड सो दॅट व्हेकल डज नॉट गो रिव्हर्स. मग ह्या ठिकाणी ही जी व्हेकल आहे ही ह्या बँक रोड वरती ट्रॅव्हल करते, जर आपण हिचा स्पीड एकदमच कमी केला तर काय होईल, ही व्हेकल जी आहे ती ह्या ठिकाणी अशी खाली खाली यायचा ट्राय करणार आहे, का तर रोड जो आहे तो एका बेंड फॉर्म मध्ये असणार आहे. मग हे होऊ नये ह्यासाठी आपल्याला मिनिमम स्पीड जो आहे तो मेंटेन करावा लागेल. मग ऍक्च्युअल प्रॅक्टिस मध्ये आपण काय करणार आहोत, तो फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन जो आहे तो कन्सिडर करणार आहोत. फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन कसा लागणार आहे, तर ज्या डायरेक्शनला मोशन व्हायचं ट्राय करणार आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शनला लागेल. ह्या ठिकाणी व्हेकल जी आहे ती खाली यायचं ट्राय करते, मग त्यामुळे फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन जो आहे तो अपवर्ड डायरेक्शनला लागणार आहे. म्हणूनच हिअर फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन Fs इज डायरेक्टेड अलॉंग द इन्क्लिनेशन ऑफ द रोड इन अपवर्ड डायरेक्शन. आपल्याला ह्या Fs ला सुद्धा व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल कंपोनेंट्स मध्ये डिवाइड करावा लागणार आहे अनालिसिस करण्यासाठी. हॉरिझॉन्टल कंपोनंट जो आहे तो विथ रिस्पेक्ट टू दिस हॉरिझॉन्टल पॅरलर असणार आहे आणि ही एक स्ट्रेट रोडची लाईन जी आहे ती पुढे आपण घेतलेली आहे, त्यामुळे ही जी लाईन आहे ती आणि हा हॉरिझॉन्टल कंपोनंट ह्यांच्यामधला जो अँगल असणार आहे तो थिटा आपल्याला मिळणार आहे. आणि जसं की आपण नॉर्मल रिएक्शनच्या केसमध्ये फाइंड आउट केलं की थिटाच्या जवळची जी लाईन असणार आहे ती कॉस थिटाचा कंपोनंट येणार आहे. सिमिलरली ह्या ठिकाणी इथे थिटाच्या जवळची लाईन जी आहे ती आपल्याला मिळाली Fs कॉस थिटा, म्हणजेच हॉरिझॉन्टल कंपोनंट आपल्याला मिळाला Fs कॉस थिटा आणि ह्या ठिकाणी आपल्याला व्हर्टिकल कंपोनंट जो आहे तो थिटाच्या अपोजिट साइडला आहे, त्यामुळे हा मिळणार आहे Fs साइन थिटा. आता ह्या ठिकाणी दोन व्हर्टिकल कंपोनंट्स आहेत, एक n कॉस थिटा जो व्हर्टिकली अपवर्ड जातोय, दुसरा असणार आहे Fs साइन थिटा हा पण व्हर्टिकली अपवर्ड जातोय. मग ह्या दोघांचं कलेक्टिव्ह कॉम्बिनेशन जे आहे ते वेट mg ला बॅलन्स करणार आहे. म्हणूनच असं म्हटलंय व्हर्टिकली अपवर्ड कंपोनंट बॅलन्सेस वेट mg. ह्या ठिकाणी n साइन थिटाची डायरेक्शन आहे टुवर्ड्स द सेंटर ऑफ द मोशन, पण फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनचा जो हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे तो त्याच्या अपोजिट डायरेक्शनला असणार आहे आणि त्यामुळे ह्या दोघांचं कलेक्टिव्हली जर आपण समेशन केलं तर आपल्याला रिझल्टंट सेंट्रिपिटल फोर्स जो आहे तो मिळणार आहे. म्हणजे सम ऑफ हॉरिझॉन्टल कंपोनंट प्रोव्हाइड्स नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. ह्यावरून आपण इक्वेशन्स कशा प्रकारे लिहिणार आहोत, तर
सिन्स एन कॉस थिटा आणि एफ एस साइन थिटा दोन्ही अपवर्ड आहे, त्यामुळे ह्यांचं ऍडिशन होणार आहे आणि ह्यांचं ऍडिशन जे आहे ते वेट एमजी ला बॅलन्स करणार आहे. त्यामुळे आपल्याला फर्स्ट इक्वेशन मिळालं एफ एस साइन थिटा प्लस एन कॉस थिटा इज इक्वल टू एम जी. आता सर्क्युलर फॉर्म मध्ये मूव्ह करायचा आहे तर टुवर्ड्स द सेंटर जाणारा फोर्स जो आहे तो मॅक्झिमम असला पाहिजे. त्यामुळे आपण सेकंड इक्वेशन लिहू शकतो एन साइन थिटा मायनस एफ एस कॉस थिटा इज इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स एम व्ही स्क्वेअर बाय आर. आता आपल्याला हे दोन इक्वेशन मिळाले, इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2. आपण इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 नी डिवाइड करूया. मग आपल्याला काय मिळणार आहे, इक्वेशन 2 ला 1 ने डिवाइड केल्यावर एम व्ही स्क्वेअर बाय आर डिवायडेड बाय एम जी आणि एन साइन थिटा मायनस एफ एस कॉस थिटा डिवायडेड बाय एफ एस साइन थिटा प्लस एन कॉस थिटा. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे स्पीड बी. मग त्यामुळे आपण बी स्क्वेअरला एका बाजूला ठेवणार आहोत आणि हा एम आणि एम कॅन्सल होऊन इथे डिनॉमिनेटरला जो आरजी आहे तो आपण दुसऱ्या साईडला पाठवणार आहोत. त्यामुळे आपल्याला मिळणार आहे बी स्क्वेअर इज इक्वल टू आर जी इंटू ही अख्खी टर्म जी आहे ती इथे येणार आहे. मग आपण ह्या ठिकाणी स्क्वेअर रूट घेणार आहोत. स्क्वेअर रूट घेतल्यावर आपल्याला मिळणार आहे बी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ आर जी एन साइन थिटा मायनस एफ एस कॉस थिटा अपॉन एफ एस साइन थिटा प्लस एन कॉस थिटा. गाडी ह्या बँक रोड वरून खाली येऊ नये म्हणून आपण मिनिमम स्पीड किती असावा हे फाइंड आउट करतोय, पण त्यासाठीच इथे फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन जो आहे तो मॅक्झिमम लागला पाहिजे, जेणेकरून गाडी जी आहे ती खाली नाही येणार आहे. म्हणूनच आपण ह्या ठिकाणी फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनची मॅक्झिमम व्हॅल्यू जी असणार आहे म्यू एस इंटू एन ही सबस्टिट्यूट करणार आहोत एफ एस च्या जागेवरती. आता ह्या ठिकाणी प्रत्येक जागेवरती एन एन असणार आहे, त्यामुळे हा एन जो आहे तो कॅन्सल होऊन जाणार आहे. आता ह्या ठिकाणी आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांना आपण कॉस थिटाने डिवाइड करणार आहोत. जर कॉस थिटाने डिवाइड केलं तर साइन अपॉन कॉस या ठिकाणी येणार आहे टॅन थिटा, इकडचं कॉस थिटा निघून जाणार आहे आणि ह्या ठिकाणी सुद्धा साइन अपॉन कॉस आल्यामुळे टॅन थिटा येणार आहे आणि आपल्याला इक्वेशन मिळणार आहे बी मीन इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ आर जी टॅन थिटा मायनस म्यू एस अपॉन म्यू एस टॅन थिटा प्लस 1. ह्या ठिकाणी जर म्यू एस ची व्हॅल्यू टॅन थिटा एवढी किंवा त्याच्यापेक्षा जर जास्त असली तर बी मीन जो आहे तो 0 होऊन जाणार आहे, कारण टॅन थिटा मायनस जर म्यू एस ची व्हॅल्यू आपण टॅन थिटा ठेवली तर इथे 0 येणार आहे आणि बी मीन जो आहे तो आपल्याला 0 मिळणार आहे. म्हणूनच हा जो रिझल्ट आहे हा ट्रू असणार आहे जेव्हा रोड जो आहे तो एका स्मॉल अँगलला म्हणजेच नियरली लेस दॅन 45 डिग्री जेव्हा बँक झालेला असेल तेव्हा ऍप्लिकेबल होणार आहे. नुकताच आपण मिनिमम स्पीड लिमिट फाइंड आउट केला. मिनिमम स्पीड लिमिट कशासाठी, तर गाडीचा स्पीड आपण मिनिमम स्पीड पेक्षा जर कमी केला तर गाडी जी आहे ती खाली पडायला चालू करणार आहे. मग हे होऊ नये ह्यासाठी आपल्याला मिनिमम स्पीडला लिमिट होतं. अगदी त्याच प्रकारे आपल्याला ह्या ठिकाणी मॅक्झिमम स्पीडला सुद्धा लिमिट असणार आहे. जर गाडीचा स्पीड आपण एका ठराविक स्पीड पेक्षा जास्त इन्क्रीज केला तर गाडी जी आहे ती ह्या ठिकाणी वरच्या दिशेला जायचा ट्राय करेल आणि जर तो आपण एक्सिड केला तर रोडच्या बाहेर निघून जाईल. म्हणजेच व्हाईल ड्रायव्हिंग ऑन अ बँक रोड वी शुड नॉट गो बियॉन्ड द मॅक्झिमम स्पीड व्ही मॅक्स, अदरवाईज व्हेकल इज गोज आउट ऑफ द रोड. ह्या ठिकाणी जसं आपण गाडीचा स्पीड इन्क्रीज करत जाणार आहोत तसं गाडी जी आहे ती हळूहळू वरच्या दिशेने जायचं ट्राय करणार आहे आणि एका पॉइंटला ती बाहेर निघून जाईल. मग हे होऊ नये ह्यासाठी प्रॅक्टिकली फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन जो आहे तो लागणार आहे. फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन हा ज्या डायरेक्शनला मोशन होणार आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शनला लागतो. मग त्यामुळे ह्या ठिकाणी फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन जो आहे तो आपल्याला डाऊनवर्ड डायरेक्शनला लागलेला दिसतोय. म्हणजेच हिअर एफ एस इज डायरेक्टेड अलॉंग द इन्क्लिनेशन ऑफ द रोड इन डाऊनवर्ड डायरेक्शन. ह्या ठिकाणी आपल्याला एफ एस ला व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल कंपोनंट मध्ये डिवाइड करावं लागणार आहे. ह्या ठिकाणी हॉरिझॉन्टल कंपोनंट आपल्याला मिळालेला आहे एफ एस कॉस थिटा आणि व्हर्टिकल कंपोनंट जो आहे तो डाऊनवर्ड डायरेक्शनला असला तरी तो आपल्याला मिळालेला आहे एफ एस साइन थिटा. मग आता हा कॉस थिटा आणि साइन थिटा कशा प्रकारे आलं हे समजण्यासाठी आपल्याला सुरुवातीला हा अँगल थिटा कसा आला हे समजून घ्यायचं आहे. जर आपण हा एफ एस साइन थिटाची जी लाईन आहे ती एक्सटेंड केली तर इथे आपल्याला मिळेल 90 डिग्री. आपल्याला थिटा आलेला आहे म्हणजेच हा जो अँगल आहे हा अँगल आपल्याला 90 मायनस थिटा मिळेल आणि हा हॉरिझॉन्टल आणि हा व्हर्टिकल कंपोनंट ह्यातला टोटल अँगल आहे 90.
आणि ह्या टोटल 90 मधून जर आपण हा 90 मायनस थिटा मायनस केला तर आपल्याला हा अँगल मिळणार आहे थिटा. आणि जसं की आपण नॉर्मल रिएक्शनच्या केसमध्ये फाइंड आउट केलं, थिटाच्या जवळचा जो कंपोनंट येतो तो कॉस थिटाचा कंपोनंट असतो. म्हणूनच ह्या थिटाच्या जवळचा कंपोनंट जो आहे तो हा हॉरिझॉन्टल कंपोनंट आपल्याला मिळाला एफ एस कॉस थिटा आणि हा व्हर्टिकल कंपोनंट आपल्याला मिळाला एफ एस साइन थिटा. ह्या ठिकाणी व्हर्टिकली अपवर्ड कंपोनंटचं जे ऍडिशन आहे ते वेट बॅलन्स करणार आहे आणि सम ऑफ हॉरिझॉन्टल कंपोनंट एन साइन थिटा आणि एफ एस कॉस थिटा हे नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करणार आहे. मग आपण इक्वेशन कसं लिहू शकतो, तर एन कॉस थिटा हा व्हर्टिकली अपवर्ड आहे आणि एफ एस साइन थिटा आणि वेट एम जी हे व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे. त्यामुळे आपण लिहू शकतो एन कॉस थिटा इज इक्वल टू एम जी प्लस एफ एस साइन थिटा. मग आपण एफ एस साइन थिटा हे ह्या बाजूला आणलं तर आपल्याला फर्स्ट इक्वेशन मिळणार आहे एन कॉस थिटा मायनस एफ एस साइन थिटा इज इक्वल टू एम जी. सेकंड इक्वेशन सेंट्रिपिटल फोर्सचं आपल्याला मिळणार आहे. आता दोन्ही टुवर्ड्स द सेंटरच असणार आहेत, त्यामुळे मिळणार आहे एन साइन थिटा प्लस एफ एस कॉस थिटा इज इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स एम व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर. आता आपण इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 नी डिवाइड करणार आहोत, त्यामुळे काय मिळणार आहे तर एम व्ही स्क्वेअर बाय आर डिवायडेड बाय एम जी is equal to n sin theta plus fs cos theta divided by n cos theta minus fs sin theta. ह्या ठिकाणी m जो आहे तो कॅन्सल होऊन जाणार आहे. आपल्याला फाइंड आउट करायचा आहे v, मग त्यामुळे आपण v स्क्वेअर एका बाजूला ठेवणार आणि हा जो rg आहे तो आपण दुसऱ्या बाजूला नेलेला आहे. आपण आता ह्या टर्मचं स्क्वेअर रूट घेणार आहोत. स्क्वेअर रूट घेतल्यावर आपल्याला इक्वेशन मिळणार आहे v इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ rg आणि ही जी टर्म आहे ती येणार आहे. आपल्याला ह्या ठिकाणी मॅक्झिमम स्पीडचं लिमिट फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी आपल्याला फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनची व्हॅल्यू सुद्धा इथे मॅक्झिमम कन्सिडर करावी लागेल. म्हणूनच आपण एफ एस च्या जागेवरती म्यू एस इंटू एन जे आहे ते सबस्टिट्यूट करणार आहोत. ह्या ठिकाणी एन जो आहे तो कॉमन दिसतोय, त्यामुळे एन जो आहे तो निघून जाणार आहे. ह्या ठिकाणी सुद्धा आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला कॉस थिटाने डिवाइड करणार आहोत आणि त्यामुळे साइन थिटा अपॉन कॉस थिटाच्या जागेवरती टॅन थिटा येणार आहे आणि कॉस थिटा अपॉन कॉस थिटाच्या जागेवरती आपल्याला 1 मिळणार आहे आणि आपल्याला इक्वेशन मिळेल व्ही मॅक्स इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ आर जी साइन थिटा अपॉन कॉस थिटाच्या जागेवर टॅन थिटा प्लस कॉस थिटा अपॉन कॉस थिटा निघून गेल्यामुळे इथे येणार आहे म्यू एस. ह्या ठिकाणी उरणार आहे 1 मायनस म्यू एस टॅन थिटा. जर आपण ह्या इक्वेशन मध्ये म्यू एस च्या जागेवर कॉट थिटा पुट केलं तर कॉट थिटा आणि टॅन थिटा दोन्ही एकमेकांना कॅन्सल करून इथे आपल्याला येणार आहे 1 आणि 1 मायनस 1 म्हणजे 0 आणि एनिथिंग अपॉन 0 म्हणजेच इन्फिनिटी. म्हणजेच जेव्हा आपण म्यू एस ची व्हॅल्यू ही कॉट थिटा पुट करू तेव्हा आपल्याला मॅक्झिमम स्पीड जो आहे तो इन्फिनिटी मिळणार आहे. पण म्यू एस ची जी मॅक्झिमम व्हॅल्यू असणार आहे ती 1 आहे आणि त्यामुळे जेव्हा थिटा हा 45 डिग्री पेक्षा ग्रेटर असेल तेव्हाच आपल्याला मॅक्झिमम स्पीड जो आहे तो इनफायनाइट मिळणार आहे आणि त्यामुळे हे जे आहे ते ऍप्लिकेबल होणार आहे फॉर अ रोड बँक ॲट एन लार्ज अँगल ग्रेटर दॅन 45 डिग्री. आपल्याला जो मिनिमम स्पीड मिळाला होता व्ही मीन आणि आता जो इथे मॅक्झिमम स्पीड मिळालेला आहे ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपण म्यू एस म्हणजे कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनची जर व्हॅल्यू 0 पुट केली तर आपल्याला जो मोस्ट सेफ स्पीड मिळाला होता v इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ आर जी टॅन थिटा तोच रिटर्न मिळणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.